तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा प्रणय टेंबुलकरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सकाळीच शताब्दीची ट्रेन होती, ती पकडून मी निघालो सुरतला. आणखीन सुरतला कामानिमित्त असल्याकारणाने आज जो आम्हाला स्टे होता तो मात्र एका सुंदर रिसॉर्टमध्ये होता आणि निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये होता. सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, गणपती बाप्पा मोरया केलं आणि निघालो चेक इन करायसाठी. मित्रांनो, आतापर्यंत मी बरेच हॉटेल फिरलो, पण निसर्गरम्य वातावरणामध्ये एवढ्या शांततेमध्ये असं आणि एवढं सुंदर हॉटेल मी पहिल्यांदाच पाहत होतो. कारण सुरतसारख्या ठिकाणी, गजबजलेल्या ठिकाणी एवढं सुंदर हॉटेल आणि निसर्गरम्य हॉटेल जबरदस्त वाटत होतं. आणि इथे आल्यानंतर असं वाटत होतं की कुठल्या तरी फिल्म सिटीमध्ये मी आता एंटर झालो आहे असं वाटत होतं. या हॉटेलचा रिसेप्शन ॲम्बियन्स एवढा जबरदस्त होता ना की पाहून अगदी मन भरून गेलं. आणि पहिल्या माळ्यावर गेल्यानंतर वरून जरा थोडंसं मस्तपैकी शूटिंग घेतली, कारण अतिशय मस्त वाटत होतं. आणि आज पहिल्यांदा एवढं बरं वाटत होतं ना की म्हटलं आज काहीतरी वेगळं करूया, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं एक मोठं कारण आहे. आणखी इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी मस्तपैकी बाग बगीचा आहे. तसंच आता रूम बघा, रूम देखील एवढा जबरदस्त मस्त. आणि आम्ही ट्विन बेड घेतला होता, कारण माझ्यावर अजून एक इंजिनियर होता. तर आता आमची वेळ झाली ती जेवायची, तर आम्ही आता जेवायला निघालो. लगेच फ्रेश वगैरे झालो आणि लगेच जेवायला निघालो आहे. आणि तिकडे बघा हे मस्तपैकी एक जुनी साऊंड सिस्टम देखील ठेवलेली होती. आणि हा जो पूर्ण एरिया आहे ना त्यांचा, तो मात्र एकदम जबरदस्त आहे. आणि मोस्टली इकडचे जे रिसॉर्ट आहेत ते मोस्टली लग्नासाठी वगैरे किंवा मोठ्या कार्यक्रमासाठी वापरले जातात. आणि त्यांचा स्पेशल मोटिव्ह हाच आहे की शाही विवाह सोहळे या ठिकाणी पार पडतात. चला आता आपण जेवायला जाऊया. आणि हे हॉटेल पूर्णपणे व्हेज आहे, त्याच्यामुळे इकडे नॉनव्हेजचा काही प्रश्नच येत नाही आहे. आणि आम्ही जोपर्यंत इकडे असणार तोपर्यंत आम्ही इकडे व्हेजच जेवणार आहोत. या ठिकाणी जेवणाचं सेक्शन आहे तो पण जबरदस्त होता. आणि आम्ही आज जेवणाची ऑर्डर केली होती. आज शेव टमाटर आणखीन पालक अशी आमची ऑर्डर होती. रोटी देखील जबरदस्त होती. खाऊन पिऊन मस्त की तृप्त झालो आणि आता निघालो थोडासा फेरफटका मारायला. या रिसॉर्टच्या लोकेशनसाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया.